जे काही मुलं जंतर मंतरमध्ये गेले होते दिल्लीला, घाबरायची बिलकुल जरूरत नाही आहे. आपण खान सरांना पूर्ण सपोर्ट करू. हे जे काही झालं हे सगळं एक म्युच्युअल फंडच्या द्वारे देण्यात आलं. 2025मध्ये जातीय व्हॅलिडिटी लावण्यात आली आणि 1950चा दाखला मागण्यात आला. आणि बरेच भारताच्या जे भारतामध्ये शिक्षण घेणारे मुलं होते त्यांच्याकडे 1950चा दाखला नव्हताच. तर नसल्यामुळं सरकारने 85,000 रुपये घेतले ज्यांच्याकडे दाखला नाही आहे. आणि हा दाखला देण्याकरिता 85,000 रुपये कलेक्टरकडून देण्यात आले. आणि अशा प्रकारे हा घोटाळा झाला. तर मुलांच्या आईवडिलांकडे पैसे नव्हते तर यांनी पैसे कुठून आणले, तर हे बँककडून लोन देण्यात आलं. ते लोन म्हटलं तर म्युच्युअल फंडकडून 1 लाख रुपये देण्यात आले. तेव्हा त्या मुलांनी तेथे पैसे जमा केले 85,000 रुपये. आणि ते 85,000 रुपये आता बँकवाले वापस मागत आहे. तर आता त्यांच्याकडे पैसे नाही आहे तर मग काय करतील. तर या लोकांनी काय केलं, मुलांना पेपर लीकमध्ये घोटाळ्यामध्ये अडकवलं. आणि हे सगळं सरकारचं आणि बँकच्या सोबत मिळून काम करण्यात आलं. हे म्युच्युअल फंड हे लोन ॲप हे च्याद्वारे देण्यात आलं. आणि माझ्याकडे पूर्ण लोन ॲप्स मौजूद आहे. हे जितके लोन ॲप्स आहे माझ्याकडे आहे. मी दरवर्षी वर्ल्ड रेकॉर्ड जिंकतो. 2022पासनं हे रेकॉर्डेड जिंकले आहे. तर 12 वर्ल्ड रेकॉर्डेड मी जिंकले आहे. तर हे म्युच्युअल फंड माझ्याद्वारे आता या लोकांनी दिलं. आता मी ते सगळं स्टॉप करून ठेवलं. कारण की मी धन ॲप्स याचा मालक आहे, 5 पैसा डीमॅट अकाउंट याचा मालक आहे, एंजल वन याचा मालक आहे. तर हे सगळं माझ्यामुळं बँकद्वारा करण्यात आलं. मी सगळं ते लॉक करून ठेवलं. आता बँक मॅनेजर आणि गव्हर्मेंट हसणार आहे. तर तुम्हाला घाबरायची जरूरत नाही आहे. मुलांना तुमचे शिक्षण फ्री करून देणार. फ्री ऑफ एज्युकेशन जे संविधानाने दिलं तेच तुम्हाला मिळेल आणि फ्रीमध्ये सगळं काही होईल. थँक्यू, धन्यवाद. आपल्याला गहू तांदूळ नाही पाहिजे फ्रीमध्ये. आपल्याला फक्त शिक्षण फ्रीमध्ये पाहिजे. त्या शिक्षणामुळं आपल्याला आरक्षण मिळते आणि आरक्षणामुळं आपण सुप्रीम कोर्टचे जज बनू शकतो. आरक्षणामुळे हायकोर्टचे जज बनू शकतो, मंत्रालय बनवू शकतो आणि मंत्रालयाचा मंत्रीसुद्धा बनवू शकतो. आपण पूर्ण सिस्टम हा फक्त आरक्षणाद्वारे चालवू शकतो. थँक्यू, धन्यवाद. मी विश्वगुरू वर्ल्ड प्रेसिडेंट सतीश साठे, माय निकनेम सत्या, भिकारी महासंघाचा अध्यक्ष आणि सोशल मीडिया ॲडिटर, सत्यशोधक समाजाचा मी ॲडिटर आहे.